तर ही आहे कोल्हापूरची चौपाटी, म्हणजेच कोल्हापूरचा रंकाळा तलाव. तर कोल्हापूरचा रंकाळा तलाव हे एक कोल्हापूरकरांचे आवडते स्थळ आहे, जिकडे कोल्हापूरकर रोज संध्याकाळी वॉकिंगला किंवा फिरण्यासाठी येतात. रंकाळा तलाव हा कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आणि महालक्ष्मी मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. या तलावाचे नाव रंकभैरव या देवाच्या नावावरून रंकाळा असे हे नाव ठेवण्यात आले आहे. नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्याबरोबर आज ईशान आहे, आणि ईशानला घेऊन आपण आता कुठं आलोय? ईशान आपण रंकाळा लेकला आलोय. ठीक आहे, आपण कोल्हापूरमध्ये आहोत मित्रांनो, आणि आपण आता मस्तपैकी रंकाळाला फिरतोय, एक फेरफटका मारतोय. तुम्ही व्हिडिओ बघितला, आम्ही एक बी रोल्स पण बनवलं. आणि हे बघा गाडी चालवती मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. इकडे मस्त असं वॉकसाठी छान बनवलेलं आहे, जेणेकरून तुम्ही संध्याकाळी येऊ शकता. साधारण 8:30-9 वाजेपर्यंत चालू असतं. आणि छान लाईट वगैरे छान केलेले आहेत. इकडे बसण्यासाठी जागा आहे खूप छान अशी. तर आपण इथं बसूया. सगळं पुढं सेमच आहे, जवळपास पूर्ण एक 4 ते 5 किलोमीटरचा एरिया आहे हा. आणि हा पूर्ण रंकाळा तलाव आहे, तुम्ही बघू शकता. सो इकडं पूर्ण बनवलं नाही, पण ह्या साईडतून ह्या साईडपर्यंत पूर्ण बनवलं. रंकाळा तलावाला कोल्हापूरची चौपाटी असे संबोधले जाते. तर तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला बरेच असे खाण्याचे स्टॉल भेटतील, जे की तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकता. तर आपण इकडे आलो आणि इकडे आपण स्प्रिंग पोटॅटोज आणि बऱ्याच अशा गोष्टी आपण इकडे ट्राय केल्यात. तर आज आपण आत्ता इकडे स्प्रिंग पोटॅटो विथ चीज हे मागवलं आहे, आपण हे ट्राय करूया. तुम्ही बघू शकता इकडे मेकिंग चालू आहे त्याची. त्याचबरोबर इकडे बरेच असे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकता. जर तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर कोल्हापूरची भेळ आहे ती तर तुम्हाला ट्राय करायचीच आहे. त्याचबरोबर बाकीचे जे काही ऑप्शन्स असतात चौपाटीवर अवेलेबल, तसेच सगळे ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत. तर आपली ही तयार झालेलं आहे स्प्रिंग पोटॅटो रोल. आणि एक रोल आपण चीज घेतला आहे आणि एक विदाऊट चीज, एका याच्यावर मेयोनीज त्याने टाकली आहे. तर टेस्ट आपण बघूया. टेस्ट खूप चांगली आहे. थोडी तिखट आपण पेरी पेरी मसाला सांगितला होता, तर पेरी पेरी मसाल्यामुळे याची जी टेस्ट आहे ती खूप चांगली होती. तर तुम्ही जर इकडे आलात तर नक्की ट्राय करा. आय थिंक अराऊंड 100 रुपयाला तुम्हाला एक स्प्रिंग पोटॅटो विथ चीज भेटेल. आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला विदाऊट चीज आपण मेयो टाकून भेटलं होतं. तुम्ही इकडे बघू शकता बरेच दुकान आहेत, आणि आईस्क्रीमपासून भेळपासून असे बरेच दुकान आहेत. दादा स्पेशल तिखट करा दादा. हां, ती पण स्पेशल बनवा. हो, स्पेशलच मीडियम तिखट करा. येणार नाही तर हा इथं का 3 चम्मच हा दही बड़ी क्या
तर इकडे आपण मित्रांनो 2 गोष्टी घेतल्या होत्या. एक म्हणजे दहीपुरी घेतली होती आणि दहीपुरी तुम्ही बघू शकता क्वांटिटी खूप चांगली होती, त्याचबरोबर क्वालिटीसुद्धा चांगली आहे. दही खूप स्वीट होतं. त्याचनंतरनं आपण आता अजून इकडची फेमस म्हणजे कोल्हापूरमध्ये जर आपण आलो आहे तर आपण भेळ नक्की ट्राय करायला पाहिजे. तर भेळसुद्धा आपण ऑर्डर केली, तर तुम्ही मेकिंग बघितलं असेल आणि आता आपण टेस्ट करतो आहे भेळसुद्धा. तर ही आहे भेळ. क्वांटिटी बघा भरपूर अशी क्वांटिटी आली होती. त्याचवर कैरी वगैरे चांगली याच्यामध्ये लावून चटणी वगैरे लावून दिली होती त्याच्यामध्ये. तर भेळसुद्धा खूप चांगली होती मित्रांनो, छान होती. तिखट होती म्हणजे मीडियम तिखट बनवायला सांगितली होती. तुम्ही इकडे येत असाल तर नक्की ट्राय करा. मलाई गोळासुद्धा आपण इकडे ट्राय केला मित्रांनो, तो ठीक होता, ॲव्हरेज होता. तर चला तर भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. चव आणि प्रवासाची गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि असेच काही प्लेसेस तुम्हाला जर आम्ही जाऊन एक्सप्लोर करायचे असेल तर तुम्ही नक्की ते प्लेसेस कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आपण जाऊन तिकडे ट्राय करू तिकडचं.